आणि आता आणखी काही घडामोडी वेगवेगळ्या राज्यांमधल्या, कारण नुकत्याच 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडलेल्या होत्या आणि त्यातल्या काही ठिकाणी सत्तेचं गणित थोडंसं जुळत नव्हतं, ते आता जुळलेलं आहे. बातमी येते तामिळनाडूमध्ये. कारण तामिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस पूर्ण झाल्यावर आता सत्ता स्थापनेचा पेच तिढा सुटलेला आहे. तामिळनाडूत जोसेफ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्यांदाच निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांना तब्बल 107 जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांच्या नाकीनऊ येत होते. सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्याकरता त्याला 3 दिवस त्यांना लागले आणि संध्याकाळपर्यंत काल आमदारांची संख्या पोहोचलेली 116 पर्यंत. 2 आमदारांचं संख्याबळ कमी होतं, त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच सुटत नव्हता. आज विजय यांचे समर्थक व्हीसीकेच्या कार्यालयाबाहेर तळ ठोकून बसलेले. अखेर व्हीसीकेच्या 2 आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या 2 जणांनी टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे टीव्हीकेचं संख्याबळ आता पोहोचलं 120 वर. हे संख्याबळ मॅजिक फिगरपेक्षा 2 ने जास्त आहे. त्यामुळे विजय थलपतींचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. तर तामिळनाडूमध्ये विजयनी कशी गाठली आहे मॅजिक फिगर बघूया. बहुमताचा आकडा इकडे 118, एकूण जागा 120 आता सध्या त्यांच्याकडे संख्याबळ आहे. ते कसं आहे ते आपण बघतोय. टीव्हीकेने 107 जागा जिंकलेल्या आहेत आणि त्यासोबतच काँग्रेसच्या 5 जणांनी त्यांना पाठिंबा दिला. व्हीसीकेच्या 2 जणांनी, भाकपच्या 2 जणांनी, माकपनी दोघांनी पाठिंबा दिला आणि मुस्लिम लीगने देखील आता पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे एकूण संख्याबळ सध्याच्या घडीला पोहोचले 120. मॅजिक फिगर आहे. बहुमताचा जादू या आकडा आहे तो 118. त्यामुळे आता थलपती विजय यांचा सत्तेचा मार्ग, ते मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.